नमस्कार. 1930 साली गोव्यामधून रघु नार्वेकर नावाचा एक तरुण आपल्याबरोबर थोडेसे पैसे घेऊन आपल्या गावातून नशीब काढायला म्हणून बाहेर पडला आणि तो रत्नागिरीमध्ये आला. रत्नागिरीमध्ये आल्यानंतर त्याने शहरामध्ये इकडे तिकडे फिरून स्वतःला राहण्यासाठी एक बिऱ्हाड म्हणजे भाड्याची खोली घेतली आणि नंतर एक दुकानाचा गाळा भाड्याने ठरवून टाकला. पुढच्या 15-20 दिवसामध्ये मग भाड्याने घेतलेल्या या दुकानाच्या गाळ्यामध्ये या रघु नार्वेकराने किराणा मालाचं दुकान थाटलं आणि मग हळूहळू करत दुकानाचा पसारा वाढत गेला. रघुचं चांगलं बोलणं, स्वच्छ माल आणि वाजवी किंमत यामुळे रत्नागिरीमध्ये असणाऱ्या त्या काळातल्या लोकांनी या रघुच्या दुकानाला चांगला हात दिला आणि वर्षभरामध्ये हे दुकान चांगलं चालायला लागलं. त्याच्यानंतर या रघुचा उत्साह दिवसेंदिवस वाढत गेला. अधिकाधिक चांगला माल अधिकाधिक गिऱ्हाईकांना देण्याची कसोशीने प्रयत्नाला तो लागला आणि मग देवाने त्याच्या पदरामध्ये यशाची पारडी एका पाठोपाठ एक टाकायला सुरुवात केली आणि पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये रघु नार्वेकर हा रत्नागिरीतला एक प्रस्थापित किराणा मालाचा व्यापारी ठरला. त्याच्यानंतर मग आपण आता रत्नागिरीमध्येच पुढचं आयुष्य काढावं असं या रघुला कुठेतरी वाटायला लागलं आणि मग त्याने स्वतःसाठी एक बऱ्यापैकी घर मिळतं का याचा शोध सुरू केला. त्यावेळेला देवरुखामध्ये असलेल्या कसबे वकिलांचं एक राहतं घर रत्नागिरीमध्ये पडून राहिलेलं होतं. कसबे वकिलाने मोठ्या हौशीने रत्नागिरीमध्ये ते घर बांधलेलं होतं, पण ते राहायला मात्र त्या घरामध्ये कधी आले नव्हते. त्या घराची बातमी कळल्यावर मग कसबे वकिलांना गाठून आपला व्यवहार पूर्ण करण्याची गळ या रघु नार्वेकरांनी घातली आणि त्यावेळच्या योग्य किमतीला ते घर रघु नार्वेकराला विकून टाकलं. तो घर म्हणजे एक चांगला मोठा पसारा 8-10 खोल्यांचा होता. पुढे मागे मोकळी भरपूर जागा सोडलेली होती. पडवी, माझघर, देवघर, बाळंतिणीची खोली, स्वयंपाकाची खोली आणि 2-4 अधिकच्या खोल्या असा तो सगळा मांडलेला होता. आणि त्या घराच्या अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक वडाचं भलं मोठं झाड होतं आणि त्याचा पार 3-4 पुरुषांनी कवेत घ्यावा लागावा एवढा पसरलेला होता. आता पडाचं झाड आपल्याला काही करत नाही ही ठाम समजूत या रघु नार्वेकराची होती. तो असल्या गोष्टींना कधी भीक घालत नव्हता. शांतादुर्ग आपल्या मागे आहे, त्यामुळे आपलं सगळं भलंच होणार आहे हा एक ठाम विश्वास या रघु नार्वेकराच्या मनामध्ये होता. आणि दिवसेंदिवस केवळ व्यापार आणि व्यापार याचा कस धरून तो चाललेला होता आणि त्यामुळे तसं त्याचं बरं आणि अधिक दिवसेंदिवस बरंच होत चाललेलं होतं. आता आपलं दुकान झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये घर खरेदी केल्यानंतर मग आपल्या गावाला असलेली बायको आणि 4-4.5 वर्षाचा मुलगा यांना आता रत्नागिरीमध्ये घेऊन यावं असा त्याचा एकंदर कल सुरू झाला. आणि एक दिवस तो सरळ उठला आणि गोव्यामध्ये आपल्या घरी गेला. बायकोला आता माझं सगळं स्थिरस्थावर झालेलं आहे असं समजावून सांगितलं. नातेवाईकांना ज्येष्ठ बंधू होते त्यांची समजूत काढली आणि बायका आणि 4 वर्षाच्या मुलाला घेऊन हा रघु नार्वेकर रत्नागिरीमध्ये कसबे वकिलांनी दिलेल्या घरामध्ये राहायला लागला. दिवसेंदिवस त्याची प्रगती दुकानामध्ये दृष्ट लागावी अशी होत होती. आणि मग कधी कधी रात्री अंथरुणावर पडल्यानंतर दृष्ट नावाची गोष्ट खरोखरच आपल्याला लागते की काय अशी भीती या रघु नार्वेकराच्या मनावर साय धरून यावी तशी धरून यायला लागले. आपण नीट सगळं करतोय, कोण कशाला आपल्या भानगडीत पडेल असं एका वेळेला त्याला वाटायचं. पण दुसऱ्या दिवशी लगेच बाबा लोकांचं भलं न बघणारी माणसं या जगामध्ये आहेत, त्यांची चाक दृष्ट लागू शकते. आणि या सगळ्या द्वंद्वामध्ये हळूहळू दिवस जात असताना एक दिवस रघु नार्वेकराच्या मनामध्ये विचार आला की बाबा लोकांनी आपल्यावर काहीतरी करणी करण्यापेक्षा मूठ मारण्यापेक्षा आपणच त्यांच्यावरती मूठ मारायला पाहिजे. असं काहीतरी गणित आपल्याला जमवून आणता आलं पाहिजे.
आता हे गणित जमवून आणायचं तर त्याला सगळ्यात मदतीचा पहिला हात जो कोणी दिला असेल तो त्याच्या घराच्या अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये असलेल्या वडाच्या झाडाने. लहानपणे गोव्यामध्ये असताना करणी करण्यासाठी जे लिंबू, खारका, काही वेळेला शंख, शिंपले घेऊन आणि काळ्या बाहुल्यांची पूजा करून त्यावेळेला गोव्यामध्ये मांत्रिक जे काही करत असत ते रघु नार्वेकरांनी लहानपणी जवळून बघितलेलं होतं. आणि मग तोच सगळा मान आपल्या घराच्या आजूबाजूला मांडायचा विचार त्याने केला. म्हणजे रत्नागिरी गावामध्ये चांगला व्यापारी म्हणून आपली जी ओळख आहे ती तशीच राहावी आणि याच्या वाटेला कोणी जगेलं तर हा करणी करेल अशी काहीतरी भीती सुद्धा निर्माण व्हावी. आणि मग या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून दर अमावास्ये पौर्णिमेला असलेल्या वडाच्या झाडाची तो पूजा करायचा. त्याच्या पुढे लोकांच्या लक्षात येईल इतका मोठा कापुराचा झाड करायचं. कधी मध्ये अष्टमीला, पंचमीला, भर दुपारच्या वेळेला दुकानातून वेळ काढून येऊन तो वडाच्या झाडाखाली मोठ्याने आवाज करून नारळ फोडायचा. आणि हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर रत्नागिरी गावातल्या लोकांना सुद्धा या रघु नार्वेकराला हे तंत्र मंत्र सिद्धी काहीतरी अवगत आहे असा समज व्हायला सुरुवात झाली. आणि रघु नार्वेकराच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचं होतं. आता गोव्याहून आलेली रघु नार्वेकराची बायको लक्ष्मी म्हणजे अक्षरशः लक्ष्मी होती. कोणत्याही कामाला हात घातल्यानंतर ते काम पुरं होईपर्यंत ती आपल्या कमरेला खोचलेला पदर काही सोडत नसे. कामाला आपण घाबरण्यापेक्षा काम आपल्याला घाबरलं पाहिजे अशी तिची धारणा होती. तिचा आवाज सुद्धा तसा कर्दावा म्हणावा असा होता. सगळ्यांना आपल्या नजरेच्या जरबेमध्ये ठेवण्यामध्ये ती कुशल होती. पण त्या सगळ्या गुणांबरोबर तिची एक बेंधळेपणाची जी किनार त्याच्या स्वभावाला किंवा वागण्याला होती ती या रघु नार्वेकराच्या दृष्टीने फार काळजीचा भाग होता. लग्नाच्या वेळेला या लक्ष्मीच्या वडिलांनी सांगूनच रघु नार्वेकराला आपली मुलगी दिली होती की बाबा मुलगीमध्ये असंख्य चांगले गुण आहेत. तुम्हाला बोट ठेवायला जागा मिळणार नाही पण बाबा जन्माला आल्यापासून ही थोडीशी वेंधळी आहे. कुठची वस्तू कुठेतरी ती ठेवून देते आणि मग तिला ती आपण गोष्ट कुठे ठेवली आहे हे नक्की काही आठवत नाही. कुठेतरी जाऊन अंगावरच्या काहीतरी गोष्टी ते कामाला अडचण म्हणून काढून ठेवते आणि काम झाल्यावर त्या वस्तू परत आपल्या अंगावर घालायच्या हिच्या काही लक्षात राहत नाही. लहानपणापासून आज लग्नाची होईपर्यंत तिने 5-50 महत्वाच्या गोष्टी म्हणजे अंगावरचे 2-4 सोन्याचे दागिने सुद्धा हरवून टाकलेले आहेत. आम्ही तिला दोष देत नाही कारण खरोखरच ती वेंधळी आहे आणि तिला काय आपण कुठे ठेवलं ते आठवत नाही. सासऱ्यांनी इतकं स्वच्छ सांगून या लक्ष्मीला या रघु नार्वेकराच्या ताब्यात दिलेली होती. रघु नार्वेकर हे सगळं समजून होता आणि त्यामुळे आपल्या बायकोचे असंख्य गुण आहेत त्याच्याकडे बघावं आणि ही वेंधळेपणाची जी किनार आहे ती जरा नजरेआड करावी असं धोरण लग्न झाल्यापासून 5-10 वर्षामध्ये या रघु नार्वेकरांनी अवलंबलेलं होतं. आता रत्नागिरीमध्ये येऊन जसे दिवस आणि वर्ष व्हायला लागले तशी मग ही रघु नार्वेकराची बायको लक्ष्मी इकडे तिकडे लोकांकडून आलेल्या बोलावण्यासाठी त्यांच्या घरी जायला लागले. कधी बारशाला, कधी डोहाळे जेवणाला, कधी कुठच्या हळदी कुंकवाला अशी आमंत्रणं येत आणि रघु नार्वेकराची बायको लक्ष्मी त्या ठिकाणी जात असे. पण रत्नागिरीमध्ये व्यापार करून बक्कळ पैसा मिळवणाऱ्या या लक्ष्मीकडे बघून मात्र आजूबाजूच्या बायकांना थोडासा खजीलपणा येत असे किंवा कधीतरी खसखस पिकत असे. कारण अंगावर एक मंगळसूत्राशिवाय कोणताही दागिना न घालता ही लक्ष्मी जिकडे तिकडे जात असे आणि अंगावर हिला दागिने घालायला दिले तर हे वेंधळेपणाने हरवून टाकेल ही भीती रघु नार्वेकराच्या मनामध्ये कायम असल्यामुळे त्याने रत्नागिरीमध्ये येऊन आपल्याकडे पुष्कळसा पैसा जमा होऊनही या लक्ष्मीच्या अंगावर कधी गोड तोडे पाटल्या घातलेल्या नव्हत्या.
असेच सगळे दिवस पुढे जात असताना हळूहळू रत्नागिरीच्या बायकामध्ये खसखस पिकायला लागले किंवा चर्चा व्हायला लागले की लक्ष्मीला बोलावलं तर लक्ष्मी अगदी लंकेच्या पार्वतीसारखी समारंभाला येते. नवरा एवढा पैसा कमावतो पण या बाईच्या अंगावर सोन्याचा एक डाग काही दिसत नाही. मंगळसूत्र आहे तरी सुद्धा बरीच वर्ष वापरून वापरून झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे. आता ही चर्चा बायकामध्ये सुरू झाली. मग ती त्यांच्या पुरुषांकडे गेली आणि पुरुषांमधून गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या या रघु नार्वेकरांच्या दुकानात पुरुषांनी सुद्धा कधीतरी रघु नार्वेकराला बोलून दाखवायला सुरुवात केली की शेठ, तुम्ही एवढा पैसा मिळवता पण बायकोला 4 दागिने सुद्धा अंगावर घालता आलेले नाहीत, याचं काय गणित आहे? आता लोकांना सांगण्यासारखी काही आतली बाब नव्हती. त्यामुळे रघु नार्वेकर ती बाब हसत हसत उडवून नेत असे. बघू करो विचार करतो असं काहीतरी सांगत असे. पण हळूहळू या रघु नार्वेकराला सुद्धा लोकांच्या या सांगण्यानी थोडीशी खंत वाटायला लागली की खरोखरच शांतादुर्गेच्या कृपेने, रत्नागिरीच्या देवाच्या कृपेने आपल्याला पैसा मिळतोय पण आपल्या बायकोच्या अंगावर दागिने मात्र नाहीयेत. आणि मग एक दिवस रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या एखादी सोन्याची चांगली माळ हिला करावी असा विचार रघु नार्वेकराचा झाला. पण ती माळ सहजासहजी हिला दिली तर ही कुठेतरी हरवून टाकेल आणि त्या माळेला काहीतरी गुंफण करून आपल्याला देता आली पाहिजे. म्हणजे हिने ही माळ कुठेही टाकली तरी ती परत आपल्या घरी चालत आली पाहिजे असा विचार या रघु नार्वेकरांचा व्हायला लागला. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याची देवदेवस्की, लिंबू, मिरची, नारळ, कापूर जाळणं चालूच होतं. असा सगळा पक्का विचार झाल्यानंतर मग रघु नार्वेकरांनी हिला एक सोन्याची माळ करायची असं मनाशी पक्क ठरवलं. आणि पैशाची फार जमवाजमव करायला लागणार नव्हती पण ही माळ रत्नागिरीतून कुठच्या सोनाराकडून करून घ्यायची नाही हे मात्र रघु नार्वेकरांचं पक्क ठरलेलं होतं. मग 2-4 दिवसांनी एक दिवस या रघु नार्वेकरांनी आपल्या बायकोला सांगितलं की व्यापाऱ्याच्या कामासाठी मी जरा चिपळूणला 2-4 दिवस जाऊन येतो आहे. नोकरांच्याकडून या दुकानाची सगळी सोय लागलेली आहे. तू मात्र कोणी कुठे गेलेत विचारलं तर फक्त चिपळूणाला गेलेत एवढं सांग, जास्त खोलात सांगून जाऊन तू काही सांगू नको असं सांगून आपल्या बायको आणि मुलाचा निरोप घेऊन सकाळची त्यावेळेला जी सर्व्हिस मोटर निघत असे ती रत्नागिरीतून पकडून दुपारी 11-11:30च्या दरम्यान हा रघु नार्वेकर चिपळुणामध्ये आला. चिपळुणामध्ये इकडे तिकडे चौकशी करून त्याने आधीच बातमी काढून ठेवली होती की विंध्यवासिनीच्या पायथ्याशी विभांडे सोनार नावाचं एक सोनाराचं दुकान आहे आणि त्याची घडणावळ खूप चांगली आहे, मजुरी आहे ती वाजवी आहे. त्यामुळे चहा पाणी चिपळुणामध्ये स्टँडवर करून हा रघु नार्वेकर जो तडक निघाला तो या विभांडे सोनारांकडे आला. आपल्या बायकोसाठी सोन्याची घसघशीत म्हणावे अशी एक माळ करायची आहे हे विभांडे सोनारांना सांगितलं. सोनारांनी आपल्याकडे असणारी 2-4 डिझाईन दाखवली. त्यातलं ठसठशीत दिसेल असं एक डिझाईन या रघु नार्वेकरांनी आपल्या बायकोसाठी पसंत केलं. आणि मग या विभांडे सोनारांना सांगत एक गळ घातली की हे बघा, सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा अशा पठडीमध्ये तुम्ही मात्र राहू नका. मी तुम्हाला वर थोडेसे पैसे द्यायला तयार आहे पण मी सांगितलेली ही माळ 2 किंवा 3 दिवसामध्ये करून माझ्या ताब्यामध्ये द्या. विभांड्याने थोडासा वेगळा विचार या रघु नार्वेकरांच्या बाबतीमध्ये केला. आणि मग त्यांनी सांगितलं की शेठ, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही चिपळुणातली तुमची कामं उरका आणि बरोबर परवाच्या दिवशी दुपारी येऊन तुमची ही माळ घेऊन जा. 3ऱ्या दिवशी जेव्हा हा रघु नार्वेकर गेला तेव्हा त्याने ठरवलेली आणि पसंत केलेली माळ एका गुलाबी कागदामध्ये गुंडाळलेली चांगल्या पेटीत घातलेली रघु नार्वेकरांच्या स्वाधीन या विभांडे सोनारांनी केली. ती माळ तशीच घेऊन तडक दुसरी सर्व्हिस मोटर गाठून हा रघु नार्वेकर रात्रीच्या सुमारास रत्नागिरीमध्ये आला.
ती माळ त्याने एका पडशीमध्ये बांधून आपल्या झोपायच्या खोलीमध्ये एका ठिकाणी लपवून ठेवलेली होती, कारण याच्यावर काहीतरी तंत्रमंत्र केल्याशिवाय ही बायकोला घालायला द्यायची नाही असं त्याने केव्हाच ठरवून टाकलेलं होतं. त्याच्यानंतर मग दिवस पटापट सरत गेले आणि दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाचा दिवस उजाडला. लक्ष्मी पूजन म्हणजे अमावस्येचा दिवस. रत्नागिरीमध्ये जागोजागी लक्ष्मी पूजनाचं कामकाज संपूर्ण झालं. गावातल्या मुलांनी फटाकड्या म्हणजे फटाके उडवले आणि रात्री 9:30-10च्या सुमारास रत्नागिरी शहर हळूहळू निद्रेच्या अधीन व्हायला लागलं. त्या दिवशी हा रघु नार्वेकर मात्र आपल्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये दुकानाचे हिशेब लिहिण्यामध्ये मग्न होता आणि त्याने जेवण झाल्यावर लगेच बायकोला सांगून ठेवलेलं होतं की बाई, आज तू मी सांगेपर्यंत झोपू नको. 11:30 12:15चा सुमार झाल्यानंतर आपल्या दुकानाचे लिखापडीचे कागद सगळे बाजूला सरकवून हा रघु नार्वेकर ताडकन उठला. आपल्या स्वयंपाकघरामध्ये गेला. तिथून एक चांगली ताटली घेऊन त्याच्यात 2 मुठी तांदूळ घेतले, त्याच्यावर एक मूठभर कापूर ठेवला आणि आपल्या बायकोला म्हणाला की पूजेचं ताट घेऊन आता माझ्या बरोबर बाहेर चल. लक्ष्मी पेंगुळल्या मनाने हे सगळं ऐकत होती, पण रघु नार्वेकरांनी हे सांगितल्याबरोबर तडकन ती उठली. देवघरात जाऊन पूजेचं ताट घेतलं आणि रघु नार्वेकराच्या पाठोपाठ चालायला लागले. 2 जण अंगणामध्ये आली आणि अंगणातून 4 पावलं टाकून वडाचं जे झाड होतं त्याच्या जवळ आली. वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर मोठमोठे मंत्र म्हणून जागर करायला या रघु नार्वेकरांनी सुरुवात केली. आपल्या हातातला कापूर पेटवला आणि त्याने 5-50 वेळेला त्या वडाच्या झाडाला ओवाळलं आणि मग बायकोला सांगितलं की या झाडावरती कुर्मी नावाचं एक भूत राहतं आणि त्याने मला दृष्टांत देऊन आता इथे यायला सांगितलेलं आहे. बायको शब्दाची बांधील होती. तिने त्या वडाच्या झाडाची पूजा केली आणि मान वर करून बघते तो ती अवाक होण्याचं एक दृश्य तिला दिसलं. समोरच्या त्या वडाच्या खोडाला बाहेर आलेल्या एका फांदीवर एक सोन्याची माळ लटकत होती. तिने आश्चर्याने परत एकदा रघु नार्वेकराकडे बघितलं. त्याला बोटाने ती सोन्याची माळ दाखवली आणि रघु नार्वेकरांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आणि सांगितलं की कुर्मी नावाच्या इथल्या भूताने मला दृष्टांत देऊन हेही सांगितलं होतं की मी तुझ्या बायकोसाठी सोन्याची माळ देणार आहे आणि तीच ही माळ या कुर्मी भूताने तुला दिलेली आहे. तेव्हा या वडाच्या झाडाला नमस्कार कर आणि ती माळ आपल्या ताब्यात घे. हर्षवायू होण्याच्या परिस्थितीमध्ये आलेली ती लक्ष्मी पटकन पार चढून त्या वडाच्या झाडाजवळ गेली. वडाच्या झाडाला नमस्कार करून तिने ती सोन्याची माळ आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यामुळे त्या क्षणी तिच्या मनामध्ये एक विचार आला की आपल्या नवऱ्यानी नाही पण या झाडावरच्या भूतानी आपल्या मनातलं जाणलं आणि निदान एक का होईना सोन्याचा डाग म्हणजे दागिना आपल्याला दिला. सोन्याची ती माळ घेऊन लक्ष्मी घरामध्ये आली. पाठोपाठ रघु नार्वेकर आला. देवापुढे उभं राहून आता ही माळ तू घाल आणि कशी दिसतेस ती मला बघू दे असं मोठ्या प्रेमभराने रघु नार्वेकरांनी लक्ष्मीला सांगितलं. तिने लगबगीने माळ गळ्यात घातली आणि खरोखरच तिच्या असणाऱ्या सौंदर्याला कुठेतरी आणखीन एक आभूषणाने मोठी प्रभा फाकली आहे असं या रघु नार्वेकराला त्या क्षणी वाटलं. आता आपल्या समोर परत एकदा देवघरामध्ये बायकोला बसवून त्याने सांगितलं की या माळेचा गुण असा आहे की तुझ्याकडनं ही जर माळ कोणी चोरून नेली किंवा तू कुठेतरी विसरून आलीस आणि त्या घरातल्या माणसाने जर ती माळ आपल्याकडेच ठेवून घेतली तर त्याच्या खानदानाचा सत्यानाश व्हायला सुरुवात होईल असं या कुर्मी नावाच्या भूतानी ही माळ देताना माझ्या कानात सांगितलेलं आहे. आता बायको कुठेतरी वेंधळेपणाने ही माळ विसरून आली तर
तिथून ही माळ परत येण्यासाठी योजलेली रघु नार्वेकरांची ही युक्ती होती. पण बायको भाबडेपणामुळे हे सगळं ऐकून घेत होती. दुसऱ्या दिवसापासून गळ्यामध्ये माळ असलेली लक्ष्मी सगळ्या रत्नागिरीला दिसायला लागले. आता या बाईच्या अंगावर निदान सोन्याचा एक डाग आला हे बघून तिच्या मैत्रिणींना, गावातल्या इतर बायकांना कुठेतरी बरं वाटायला लागलं. आणि मग जेव्हा एखादी बाई त्या माळेबद्दल चौकशी करे तेव्हा ती लक्ष्मी मोठ्या आवाजात सांगे की ही भूताने दिलेली माळ आहे आणि ही माळ जर कोणी माझ्याकडून चोरून घेतली किंवा मी विसरले आणि परत आणून दिली नाही तर त्याचा सत्यानाश होईल. अशा एका प्रकारची दहशत यशस्वीपणे रत्नागिरीमध्ये पसरवून ही माळ आपल्या गळ्यामध्ये घालून लक्ष्मी इकडे तिकडे वावरत होती. आणि या भूताच्या माळेचा जो प्रताप सांगितलेला होता खरोखरच तसं पुढच्या 6 महिन्यामध्ये 2-4 वेळा घडलं. कुणाकडे तरी बारशाला हळदी कुंकवाला गेलेले असताना अगं बाई जरा गरमा होतोय म्हणून वेंधळेपणाने लक्ष्मीने ही माळ काढून तिथे कुठेतरी खिडकीत कोणाड्यात ठेवलेली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घरातला एखादा मुलगा किंवा घरातला मालक ती सोन्याची माळ घेऊन या लक्ष्मीकडे पोचती करत असे. 2-4दा ही गोष्ट घडल्यानंतर रघु नार्वेकराला खऱ्या अर्थाने आपण जे काही योजलं होतं, जे जसंच्या तसं पार पडतं आहे याचं एक समाधान लावायला लागतं. आता रत्नागिरीत 2-4 वेळेला कुठेतरी विसरलेली ही माळ लक्ष्मीपर्यंत परत येई, कारण नार्वेकरांनीच त्याबद्दलची एक वदंता पसरवून टाकलेली होती. पण एकदा गोव्याला जाताना बोटीमधून ही माळ समुद्रामध्ये पडली आणि तरीही तिथून ती परत आली. याची कथा मी आपल्याला सांगणार आहे या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. रघु नार्वेकरांनी योजलेली ही युक्ती आणि त्याची कथा आपल्याला कशी वाटली ते आपण खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर मला कळवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. त्याचबरोबर आपल्याला आवडलेली ही कथा इतरांपर्यंत पाठवा आणि अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.